नमस्कार. आज आपण बघत आहोत गूळ किंवा साखर न वापरता ड्रायफ्रूट आणि खारीक खोबऱ्याचे लाडू. तर त्यासाठी आपण इकडे बदाम घेतले, मखाना घेतलाय, तीळ घेतले, सूर्यफूल आणि भोपळ्याच्या बिया घेतले, काजू घेतलेत आणि अक्रोड घेतलेत. या सगळ्यांना आपण व्यवस्थित मोठ्या मोठ्या पीसेसमध्ये कट करून घेतलेलं आहे. आणि हे सगळं साहित्य आता आपण ओव्हनला भाजून घेतलं आहे मी. एक साधारणपणे 3 ते 4 मिनटासाठी ओव्हनमध्ये भाजल्याने ते खूप छान भाजलं जातं. आणि मी ड्रायफ्रूट वेगळे भाजून घेतलेत आणि मखाना आणि जे सीड्स होते ते वेगळे भाजून घेतलेत. आणि इकडे मी एक अर्धा किलोचं जे आपलं खारीकचं पॅकेट असतं प्रेस केलेलं आहे, त्याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत. आणि इकडे आपण आवश्यकतेनुसार खारीक आणि खोबऱ्याचा जो कूट करून घेतलेला आहे मी तो वापरणार आहे. तर सर्वप्रथम या खारीकला ना आपल्याला पेस्ट करायची आहे आणि मिक्सरला फिरून घ्यायचे बिया काढून आणि मग त्याला आपण भाजून घ्यायचे. ही भाजण्याची सगळी प्रोसेस तुम्ही गॅसवर कढई वापरून सुद्धा करू शकता, पण माझ्याकडं आहे मायक्रोवेव्ह आणि मी त्याच्यामुळं ते वापरते. एकतर गंमत म्हणजे अशी, आमच्या इकडे लाईटचा प्रॉब्लेम खूप जास्त असतो, त्याच्यामुळं मला ही व्हिडिओ रात्रीच्याला शूट करावा लागला, कारण की रात्रीच व्यवस्थित चालतं ओव्हन. तर इकडे मी खजूरला पण भाजून घेते. गॅसवरून साधारणपणे 7 ते 8 मिनटं लागतील, पण ओव्हनमध्ये 5 मिनटात ते भाजून छान होईल. भाजून म्हणजे त्याने काय होईल, त्याला व्यवस्थित परतवल्यानंतर, आता याच्यात आपण मी भाजून म्हणते पण परतवून म्हणूया थोडक्यात आपण त्याला. तर हे बघा असं 5 मिनिट परतवल्यानंतर ते असं सॉफ्ट होतं. कढईत पण तुम्हाला सेम करायचं आहे. 2 चमचे तूप टाकून कढईत याला परतून घ्यायचे, जेणेकरून ही जी खारीक आहे ती मऊसूद होते. आणि हे खूप गरम आहे, त्याच्यामुळं मी याच्यात आता हे माझ्या हाताने एकजीव करू शकत नाही खारीकची पूड, त्यामुळे मी याला मिक्सरला फिरून घेणार आहे पुन्हा एकदा. तुम्हाला गरम ते सहन होत असेल तर तुम्ही हाताने सुद्धा ते मिक्स करून घेऊ शकता एकजीव. आणि याला मी व्यवस्थित फिरून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये जे आपण ड्रायफ्रूट सगळे रोस्ट केलेत ते टाकणार आहे. तर इकडं मखाना मी आहे तसाच घेतला होता ना, तर त्याच्यासाठी मी त्याला हाताने बारीक करून घेतलेलं आहे. आणि हे बघू शकता तुम्ही, इकडं बोलता बोलता आपलं जे मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे. मी जस्ट फक्त त्याला एक वेळा फिरवलं आहे आणि त्याला खूप छान बाइंडिंग आलेलं आहे खजूरचं. तर अशा पद्धतीने हे सगळं आता आपल्याला एकजीव करायचं आहे. त्याच्यात आपण भाजून घेतलेले ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत. आपण फिरवायच्या अगोदर नाही घालायचे ड्रायफ्रूट्स. फिरवायच्या अगोदर घातल्यानंतर ते खूप बारीक पण होतात आणि मग ड्रायफ्रूटची वेगळी अशी चव येत नाही. आणि या पद्धतीने मंद आचेवर भाजलेले ड्रायफ्रूट घातल्यानंतर त्याची चव खूपच सुंदर लागते लाडवात. तुम्ही बघू शकता, जास्त मेहनत न घेता फक्त 2 ते 3 मिनटात आपण लाडू तयार करू शकतो. 1 मिनटात सहजासहजी एक लाडू तयार होतो. आणि अशाच पद्धतीने मी बाकीचे सगळे लाडू बनवून घेत आहे. तर याचं मी इथं काहीच स्पेसिफिक प्रमाण दिलेलं आहे. तुमच्याप्रमाणे, तुमच्या मनाप्रमाणे, म्हणजे तुमच्याकडे ड्रायफ्रूट्स असतील तर तुम्ही टाकू शकता, नसतील तर नाही टाकले तरी चालेल. तुम्ही फक्त ड्रायफ्रूट्स आणि खजूरचे पण हे लाडू बनवू शकता, किंवा तुम्ही फक्त खारीक वगैरे शेंगदाणे वगैरे जरी घातले तरी काहीच हरकत नाही आहे. असं काही नाही आहे की स्पेसिफिक हेच पाहिजे किंवा तेच पाहिजे, असं काहीच नाही आहे या लाडूंसाठी. ह्याच्यात डिंक पण टाकू शकता. माझ्याकडं डिंक अवेलेबल नव्हता, त्याच्यामुळं मी डिंक नाही घातलेला. आणि तुम्ही बघू शकता, जस्ट एक 7 ते 8 वेळा याला एकजीव केल्यानंतर लगेच छान असा लाडू तयार होतो आहे. आणि मी इकडं व्हिडिओ फार काही एडिट केलेला नाही आहे, त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता एक नॉर्मल स्पीडमध्ये सहजासहजी लाडू तयार झालेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जेव्हा आपण याचे लाडू बनवतो खारीक खोबऱ्याचे, पण जनरली आपण त्याला गूळ घालतो आणि तूप घालतो. तर खूप जास्त गूळ आणि तुपामुळे लवकर वजन जास्त वाढतं. हेल्दी तर खूप असतात ते लाडू, त्याचा काही विषय नाही आहे, पण वजन जास्त प्रमाणात वाढतं. तर अशा पद्धतीचे लाडू केले ना, तर तुम्ही दिवसातून 2 जरी खाल्ले तरी काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि इकडं थोडंसं छान दिसावं म्हणून मी इकडं डेकोरेशन करून त्याचा एक व्हिडिओ टाकलेला आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला पण विसरू नका. थँक्यू. बाय.